उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे महाराष्ट्रातील पहिल्याच आणि एकमेव शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयात योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। धन्वंतरी व पतंजली मुनींच्या प्रतिमा पूजनासह योग दिंडी काढण्यात आली। यानंतर विविध योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस। शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे असते। योग ही भारतातील 5000 वर्ष जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना आहे। जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होते। 21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे। म्हणूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता। संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला। जागतिक पातळीवर प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढ्या देशांचे सहप्रतिनिधी लाभले। यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या समवेत अधिष्ठाता डॉक्टर भाग्यश्री खोत, डॉक्टर वीणा पाटील, सरपंच रत्नजा सावंत, योगा प्रशिक्षक डॉक्टर NB स्वामी, योग प्रशिक्षक दीपक पाटील यांच्यासह 250 शिबिरार्थींचाही सहभाग होता। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।